आम्ही सरे कवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। कर्जत जवळच्या कडाव गावात आपण आलो आहोत आणि हे पार्सल तुम्हाला दिसतंय ना, ह्याने आमचं स्वागत केलं। याचं कारण हा अख्खा आठवडा आपण बालदिन विषय साजरा करतोय म्हणून। तर आता याच्या घरी हो आलो याच्या घरी धडकूया आणि ह्याच्याकडचे कोण कोण आपल्याला काय शिकवत आहेत ते बघूया। एका पिल्लूनी स्वागत केलं आणि आता त्याचे ताई आणि दादा इथे आलेले आहेत। गौरव कोशे आणि तुझं नाव काय? कीर्ती कोशे। कीर्ती कोशे आणि चक्क तुम्ही आज आमचे शेफ आहेत, ते आज बनवणार आहेत ते आपल्यामध्ये, होय की नाही? बरं तू कसं काय, तुम्ही सख्खे बहीण भाऊ दोघही ना, आणि कसं काय रे तुम्हाला असं वाटलं किचन मध्ये लुडबुड करावी? हा, कोणी शिकवलं तुला? आईने तुला? आईने आणि मानसी काकूने। आईने आणि मानसी काकूने। ओके ओके। आणि तू कितवीत आहेस? चौथी आणि तू? सहावी। ओके। इथल्या शाळेचं नाव काय? तुम्ही जाता त्या? आम्ही अंबानीला राहतो। अंबानी लांब आहे ना पण ती इकडनं तशी? लोहिवली पुढे, चौकच्या पुढे। बरं, आणि मग जाता येता कसे तुम्ही? बस असते शाळेची बस इथपर्यंत येते? नाही, इथे कर्जत पर्यंत येते। इथून रिक्षाने जातो। सकाळी बाबा घेत नेतात आणि संध्याकाळी आम्ही रिक्षाने येतो। दोघंजण एकत्र येतात। सो स्वीट। आणि मग तुझ्या फ्रेंड्स ना माहितीये की नाही तुम्ही असं सगळं, तुम्हाला कुकिंग येतं, तुम्हाला बनवता येतं, हे सगळं माहितीये फ्रेंड्स ना? मग फ्रेंड्स मध्ये भाव खात असतील ना सॉलिड हे दोघही जण कुकिंग येतं म्हणून? असं तू कधी केलंय का रे की डब्यामध्ये खाऊ बनवून न्यायचा, म्हणजे हा बनवणार किंवा ही बनवणार आणि मग डब्यात न्यायचा आणि म्हणायचं हे मी बनवलंय? काय नेलंयस? दडपे पोहे। खूप आवडतात मला, माझ्यासाठी करशील? मी तुला मदत करीन पोहे धुवून द्यायला, कांदा मी चिरून देईन। काय एवढ्या छोट्या छोट्या बाळांना काय मी कांदा नाही चिरायला लावणार? कांदा वगैरे घालतोस का मसाला घालतोस फक्त? कांदा पण घालतोस ना? वा। तुला येतो चिरता का आई देते चिरून? आई देते चिरून, पण सोपा असतो। ताई तुला येतो? नाही येत, मी शिकवीन तुला। मानसी काकूनी शिकवलं, आईनी शिकवलं, आता राणी काकू कांदा कापायला शिकवणार आहे। आणि तुम्ही मला आज जे शिकवणार आहात, तू एक पदार्थ आणि हा एक पदार्थ का दोघही एकच पदार्थ शिकवते? मी एक आणि दादा। बरं कोण कोण काय काय बनवणार आहे सांग मला? मी पौष्टिक वडे बनवणार। आणि तू? गुलकंद कुल्फी आणि पौष्टिक वडे। बापरे, एवढ्याशा लहान मुलाच्या तोंडून पौष्टिक वडे वगैरे असं ऐकून मला सॉलिड भरून आलेलं आहे। पण दादा कौतुक आहे ना तुझं, सॉलिड कौतुक आहे। तर तू याला मी मदत करणारच आहे तळणी वगैरे करायला, पण तू गुलकंद बर्फी नाही कुल्फी ती जी काय बनवणार आहेस तर ती सारखी सारखी बनवतेस तू नक्की ना? आणि आईचा ओरडा वगैरे खातेस असं काय? हा कारण सारखं कुल्फी बनवायची, ती खायची आणि मग भरपूर सर्दी खोकला करून घ्यायचा, असं नाही ना करत तू? नाही करत, कारण थंडी किती आहे आता, जास्ती नाही खायची हा कुल्फी, फक्त आज करायची स्पेशल। बरं आता आधी कोण करणार आहे? दादा बनवणार आहे का तू? तू आधी करणार आहेस। पौष्टिक वडे ना? बरं ठीक आहे, मग पौष्टिक वड्यांचं साहित्य ऐकूया आपण, याच्याकडनं सुरुवात करूया। उकडलेला कारंद्यांचा किस, उकडलेल्या रताळ्यांचा किस, उकडलेल्या बटाट्यांचा किस, शिंगाड्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, जिरे पावडर, कोथिंबीर, खसखस, मिरची पेस्ट आणि मीठ। आणि आता गौरव मला शिकवणार आहे ना, तर गौरवला काय द्यायचं आधी? बटाट्याचा किस, उकडलेल्या बटाट्याचा किस। गौरव तुला मित्र सांगतात का रे की हे बनवणार आहे, हे शिकणार आहे असं वगैरे? नाही सांगत अजून? सांगतील जेव्हा तू 10th ऍक्च्युली पास होशील आणि कॉलेजमध्ये जाशील आणि तुझा मोठा ग्रुप होईल चांगला, तर आणि तेव्हा तुला आई म्हणजे भीती नाही वाटणार तू काही करत असलास तरी, तर तेव्हा नक्की या मित्रांचे कंपू जमतील आणि याला सांगण्यात येईल अरे आज हे बनव ते बनव ना। नॉनव्हेज खातोस तू? नॉनव्हेज नाही खात, नाही ठीक आहे, पण व्हेज मध्ये पण एवढ्या लाखो पदार्थ आहेत, तर तुला हळूहळू मजा येईल। ऍक्च्युली कुकिंग पण फन आहे की नाही, इट्स लाईक गेम ना। जेवढं चांगलं आपण वेगवेगळं शिकू तेवढी जास्तीत जास्त मजा येते आणि जेवढं इनोव्हेशन आपण करू तेवढं आपल्याला आणखीन समाधान मिळतं की अरे आज आपण हे नवीन केलं, आज हे घातलं, स्वतःच्या हातचं खाण्यामध्ये फील प्राऊड ना। ग्रेट। आता काय हवंय? कारंद्यांचा किस उकडलेला। आता हे
वन बाय वन आपण तिन्ही हे घातले. दे. आता ही पीठ ना. हो. पहिलं शिंगाड्याचं पीठ. हे शिंगाड्याचं आहे ना. शिंगाड्याचं पीठ कसली आहेत परत सांग मला. ते साबुदाण्याचं पीठ आहे आणि हे तांदळाचं. ओके ओके. तिन्ही पिठं पण घातली. हे तिसरं पीठ. आणि आता तुला हे सगळे मसाले आणि कोथिंबीर आधी मिक्स करतोयस. कर. एकजीव चांगलं ते करायला पाहिजे. हे बाबांना पण आवडत असेल ना तू हे जे करतोस ते. बाबांना येतं का थोडं तरी. हो. पावभाजी. मस्त मस्त. पण मग तुला आवडते बाबांच्या हातची पावभाजी. तू शिकलास. नाही शिकलास. शिक अरे मस्त असते. एकतर लागते फॅन्टास्टिक. आणि बाहेरची पावभाजी खाण्यापेक्षा घरची एकतर चांगली होते. पोटभर खायला मिळते. आणि बाहेर आता एवढं एकतर अव्वाच्या सव्वा रेट्स झालेले आहेत. तेल कुठचंही वापरतात बेसिकली. म्हणून आम्ही सांगतो रे बाहेरचं खाऊ नका वगैरे ना. तुला असं वाटत असेल ना आईसारखंच आहे बाहेरचं काय खायचं. बाहेरचं इथे नको खाऊ तिथे नको खाऊ असं आम्ही सांगतो. म्हणून तुम्हाला राग येतो का रे. नाही ना. तू खातोस बटाटे वडे वगैरे. कडावला पण चांगले वडे मिळतात ना. मस्त वडे मिळतात. मग शाळेच्या बाहेर मिळतात. शाळेच्या बाहेर मिळतात बटाटे वडे मिळतात. कसे आहेत तुझ्या इथले. कसे आहेत. चांगले आहेत ना. शाळेच्या बाहेरचा बटाटा वडा ही एक आठवण असते. आणि ती तू मोठा झालास ना की म्हणजे कुठेही गेलास. आता कडावमध्येच राहशील असं काही नाही. कुठेही जाशील नोकरीच्या निमित्तानं. पण तू कुठेही जरी गेलास तरी तुला तुझ्या शाळेमध्ये शाळेच्या बाहेर जे खाऊ मिळतो ना तो आयुष्यभर आठवेल. असं असतं. इथे आम्ही असं आमच्या शाळेत वगैरे आम्हाला खूप आठवतं. अजून आठवतं. ओके. आता मेन काम एकजीव झालेलं आहे सगळं. आता हे घालू का रे मी. तू कालव पाहिजे तर. आधी मीठ देऊ. 1 चमचा. काय परफेक्ट अंदाज आहे या पोराचा. बस. जिरा पावडर. हे काय जिरा पावडर. जिरे पावडर. बस. कोथिंबीर. मिरची पेस्ट. तुला आवडत तिखट का काय. थोडीशी ना. तू असं अजून भरपूर तिखट नसेल ना खायला. आणि तुझी छोटी बहीण पण नसेल खात. कमीच घालूया आपण. खूप तिखट खाण्यामध्ये काही मजा पण नाहीये. म्हणजे या पदार्थाची चव आपल्याला एक्झॅक्ट कळत नाही खूप जहाल तिखट केलं तर. आणि मुळात लहान मुलांसाठी जर आपण करत असू तर नाहीच करायचं खूप तिखट. तुला हाताला झोंबत वगैरे नाहीये ना मिरचीचं कालवताना. हा नाही तर मी कालवीन. कारण मी त्याला प्रॉमिस केलेलं आहे की मी त्याला मदत करेन. बरं आता कसा शेप देणार आहेस. आता गोल. असा राऊंड लाडू सारखा नाही. का फ्लॅट चपटा करतो. फ्लॅट चपटा. ओके. सुरुवात मला वाटतं तू अशीच केली असशील. आई काहीतरी बनवायला बसले तर आईला मदत करायला पॅटीस कर लाडू कर असं मदतीला बसले असशील ना आधी. आणि त्याच्यातूनच आवड निर्माण झाली असेल. तेल हाताला तेल लावून घ्यावं म्हणजे चिकटत नाही. ओके. आम्ही असे छान छोटे छोटे गोळे करून घेतो माहिती आपल्याला. डीप फ्राय करायचे ना रे. हा डीप फ्राय करायला. व्यवस्थित झालेले आहेत सगळे वडे थापून. पौष्टिक वडे ना रे. बरं हे नाव सुचलं कसं काय तुला. हा तू दिलंस का आईने दिलं. आईने दिलं. ओके. तू बनवायचं काम केलेलं आहे तर त्यांनी बनवलं. तुम्ही बघता त्याने किती व्यवस्थित बनवलं. तर आता तेवढंच व्यवस्थित तेलात घालशील ना. कमी करू. कमी करेन. करशील ना तू. बरं धर. हे याच्यामध्ये एक एक गोळं आणि त्याच्यात हलकासं थोडं हळू सोडं धपकन टाकू नकोस. तुला येतच असणार पण तरी मला जरा अशी फॅन्टास्टिक. तर अशा पद्धतीनं आम्ही आता हे घोळून तळून घेतो. आणि नंतर मग आपण ते कशाही बरोबर खाऊया. सॉस बरोबर चटणी बरोबर कशाही बरोबर. ठीक आहे. आम्ही आता हे व्यवस्थित तळून घेतो आणि तोपर्यंत तुम्ही साहित्य कृती घ्या. पौष्टिक वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य. उकडलेल्या कारंद्यांचा किस, उकडलेल्या रताळ्याचा किस, उकडलेल्या बटाट्याचा किस, शिंगाड्याचं पीठ, साबुदाणा पीठ,
तांदळाचं पीठ, जिरेपूड, कोथिंबीर, खसखस, मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटाट्याचा किस घेऊन त्यामध्ये कारंद्यांचा किस, रताळ्याचा किस, शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये मीठ, जिरेपूड, कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून या मिश्रणाचे गोळे थापून घ्यावेत. तयार गोळे खसखशीमध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत. वडे पौष्टिक असे तयार झालेले आहेत.